to happy birthday to you. Hemant, Hemant, happy birthday to Hemant, happy birthday to you. धन्यवाद धन्यवाद. हेमंत आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडची भव्यता आणि पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. चला लगेच मॅच स्टार्ट होईल. ऐकूया रोशन पाटील यांना. तर वाढदिवस साजरा झालाय आमच्या भावाचा आणि आज रात्री जल्लोष होईल वावंजे गावाचा. थैंक यू. पिछले मैच का मैन ऑफ द मैच प्रतीक दाड़ावकर. सेमीफाइनल स्टार्ट. मुन्ना की ये बॉल बैकवर्ड स्क्वायर लेग में और इस बार टीम के वाले खाता खोलता हुआ 4 रनों के साथ. तर प्रदीप दाड़ावकर ठरला मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. आम्ही नितीदादाला विनंती करतो की आपल्या सुभाषचे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. तर प्रदीप टेरला मॅन ऑफ द मॅच नितीदादा पाटील यांच्या शुभांश देऊन सन्मानित केलं जातं. या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच. आणि मॅच स्टार्ट होते मैदानावरती बिग फाईट. अर्थात दोन बलाढ्य संघ, एका बाजूला केबाले तर दुसऱ्या बाजूला संघ असेल घोट. अर्थात एका बाजूला आमचे रमेश पाटील पिंट्या आणि दुसऱ्या बाजूला सँडी पालकर पायते. तर रोशन थोड्याच वेळानंतर आपण राजा अदैकर यांना देखील या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून संगीत देखील ऐकणार आहोत. थोड्याच वेळानंतर राजा अदैकर यांचं देखील आगमन होईल. धनाजी गोंधळी जे पॅकर आहेत केवाले टीमचे, यांच्याकडून गणेश पारवेसाठी षटकारासाठी 1000 आणि हॅट्रिकसाठी एकूण 3000 रुपयाचं कॅश प्राइज. संदेश पारवे, राम बोपी केवाले आणि सचिन मुंडे खाणाव यांच्याकडून केवाले टीमला मनस्वी शुभेच्छा असतील. ग्रामीण सेमीफाइनल घोट विपक्ष केवाले. उमेश माली योगेश. ये बढ़िया बैटल है. विकेट मिल सकता है. टीम घोट को फील्डर थे पहुंचे लेकिन कोशिश में कामयाबी नहीं मिली. चकमा दिया रोशन को. एक और चौका उमेश माली के बल्ले से. सेमीफाइनल का ये मैच, इसके पहले आपने देखा टीम स्वस्तिक 11 और भृगवेद 11 गई WPL के फाइनल में. गणेश शेख उनके कोच थे. काफी बढ़िया. कहते कामयाबी हाथों के लकीरों पे नहीं, ये माथे के पसीने पे होती है. योगेश इस साल के सबसे बढ़िया गेंदबाज है, लेकिन केवाले कम नहीं. ये तो किस्मत के रन जरूर थे. शॉर्ट थर्ड मैन में बैट कट से यहाँ पर मिलेंगे महज 1 रन. 2 ताकतवर टीमें, रोशन महारथी 2 टीमें जिनमें बढ़िया बढ़िया खिलाड़ी है. केवाले की बात करें, इनका स्क्वाड उमेश माली, गणेश पारवे, संजय माली जैसे महत्तम खिलाड़ी इस टीम में. और ऑपोजिट में बात करें तो इस साल के बाइकर मैन रोशन सालुंके, प्रदीप पाटिल, प्रीतम पाटिल और योगेश पाटिल मुन्ना पप्पू जैसे खिलाड़ी टीम घोट में शामिल है. दोनों का स्क्वाड स्टारकास्ट टीम है, स्टारकास्ट प्लेयर है. मजा आएगा मैच में. एसपी जो पैकर है, इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 3000 का इनाम दिया जाएगा. गाउदेवी घोट, अथर्व 11 बड़ा नाम है, लेकिन उनके सामने केवाले, गणेश पारवे डिफेंसिव. यहां से डिफेंस खेला है. और यहाँ से नीलेश बोपी के द्वारा 3 बाउंड्री 3 6 के लिए 1000 का इनाम. लेकिन यहाँ से पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम केवल का टोटल पहुंच चुका है 11, लॉस ऑफ 0 विकेट. बढ़िया मुकाबला. कहते हैं रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर ये समंदर भी आएगा, थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर,
तुझे मिलने का मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। ग्रामीण का सेमीफाइनल है, लेकिन अंतिम मुकाबले में टीम नागजरी पहुंची है। लकी ड्रॉ नागजरी को मिला और वो टीम गई है मेगा फाइनल में, और यहाँ से एक टीम जीत के बाद नागजरी को ज्वाइन करेगी। कहते हैं जिंदगी बनाने के लिए बातों से नहीं, रातों से लड़ना पड़ता है। टीम गोट गेंदबाजी कर रही है, टीम केवल बैटिंग कर रही है। दोनों टीम इस तर- में काफी फॉर्म में। युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या या मॅचला एन्जॉय करतात. गोट संघ विरुद्ध आपण पाहिलं तर केबाले संघ मैदानावरती खेळतोय आणि खऱ्या अर्थानं केबाले संघाला शुभेच्छा येतात आणि गोट संघाला शुभेच्छा येतात. आमचे मित्र दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस सन्माननीय अतुल शेठ पाटील तोंडरेगाव आणि त्यांचे मोठे बंधू आमचे सन्माननीय आशिष शेठ बालाराम पाटील, आणि खऱ्या अर्थानं आज त्यांनी 2 शर्यती जिंकल्यात. त्यांचा दावडी एक्सप्रेस वजीर 4646 आणि पब्लिक किंग पिऊ आशिष शेठ पाटील यांचा पब्लिक किंग बादल यांनी आज झालेल्या शर्यतीमध्ये 2 शर्यती जिंकल्यात आणि त्यांच्याकडून आज या केबाले संघाला शुभेच्छा आणि गोट संघाला शुभेच्छा. क्या बात है, कई मेहमानों ने शुभेच्छा दी है। यूट्यूब पे कई दर्शक जुड़े। इससे पहले WPL के मुकाबले थे रोशन, लेकिन जो पहला मैच ग्रामीण का आज हुआ, उसके बाद ये दूसरा ग्रामीण का मैच सेमीफाइनल। कहते हैं हौसले के तर्किश में वो तीर जिंदा रख, हार के बाद भी जीत की उम्मीद जिंदा रख। पहा, या लढतीनंतर तात्काळ ग्रामीणची फायनल सुद्धा खेळवली जाईल याची संघाने नोंद घ्यायची आहे. पहा, आपण मॅच पाहतो वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान आई गावदी घोट आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना दुर्वा 11 केवाले. पहिल्या षटकाचा खेळ प्रवीण समाप्त होतो आणि एकूण धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत बिनगडी बाद 11. क्या बात है, हमारे बेस्ट अंपायर केवाले के सैंडी पालकर वाइब्रेशन अंपायर, वो भी शुभेच्छा दे रहे हैं। और रमेश दादा पाटिल घोट जो हमारे पनवेल समालोचक एसोसिएशन के 2 एक कंधे समर्थक है, उनकी ओर से टूर्नामेंट को शुभेच्छा। नक्कीच परशुरामजी पालकर असतील, चंद्रकांतजी पालकर, उपसरपंच कांचनजी पालकर यांच्या माध्यमातून सुद्धा केवळ टीमला मनस्वी शुभेच्छा. एक ओवर का खेल समाप्त होने के बाद बॉलिंग ट्रैक पर इस सीजन के अनस्टॉपेबल रोशन सालुंके द बाइकर मैन, इस साल 2 बाइक जीती इन्होंने का 3 बाइक, कितने फॉर्म में देखिए ये। बल्ले के जड़ में अपील की है LBW की, लेकिन गेंदबाज पहुंचेंगे गेंद पर, तब तक मिलेगा महज 1 रन। कहते हमेशा अच्छे दिन तभी आते जब बुरे दिनों का आप सामना करते, और बेहतरीन दिनों के लिए बुरे दिनों से लड़ना पड़ता है। पहा, निलेशजी बोपे यांकडून पाठोपाठ लगातार 3 षटकार, पाठोपाठ लगातार 3 चौकार, 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कई सारे इनाम है, लेकिन WPL देखिए सबसे बड़ी नाइट रजनी 7 रातों की पहली बार हो रहा है तलोजा MIDC में। किसी ने 7 रातों की नाइट रजनी रखी और कैबिनेट मंत्री भी आए, ये पूरा श्रेय जाता है परेश भाई पाटील को. जबरदस्त सत्ता राखली मित्र म्हणेन बाळासाहेबांची शिवसेना. सिमलंग स्पोर्ट्स वावंजे आयोजित CM चषक वावंजे प्रीमियर लीग 2023. क्या बात है, देखिए रोशन वावंजा गांव यानी हिंदू मुसलमान की एकता, भाईचारा, प्यार, इससे ये वावंजा गांव WPL बनी है. डिफेंसिव खेल रहे गणेश पारवे का खेल कमाल का होता है. ये खिलाड़ी आखिरी ओवर तक खेलता है क्योंकि इनका जो माइंड सेट है वो दूसरे खिलाड़ियों से बहुत अलग है. नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं बॅटिंग मार्कवरती उमेश माली आणि गणेश पारवे ही कर्मवीर आणि धर्मवीर जोडी पाहायला मिळते. निश्चितच दुर्वा 11 केवाले टीमची. पा धनाजी गोंधळी यांच्याकडून गणेश पारवेसाठी पाठोपाठ 3 षटकार, एकूण 3000 आणि प्रत्येक षटकागणिक 1000 रुपयाचं कॅश प्राइज. केवाले टीम की ये जोड़ी, एक दिल तो दूसरा धड़कन. उमेश माली आज बने कप्तान. लकी ड्रॉ तो उनके हाथों पे नहीं मिला, लेकिन टॉस उनको मिला. ऐसा लगा कि केवाले को लकी ड्रॉ मिलेगा, लेकिन नागझरी के नसीब अच्छे आज. नक्कीच चांगल्या दर्जाची खेळी राहिली मित्र म्हणेन नागझरी टीमची, परंतु तो संघ डायरेक्टली मेगा फायनल गाठतो आणि आता मात्र सेमीफायनलचा थरार पाहायला मिळतो. वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान आई गावदेवी घोट संघाच्या अगेन्स्ट खेळतो दुर्वा 11 केबाले. धावत संख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. एकूण बिन गडी बाद 14 धावा. गोलंदाज सज्ज होतो रोशन सालुंके.
आपली रोषणाई प्रस्थापित करत असताना बॅटिंग मार्क वरती गणेश पारवे ऑन फायर ठोकतोय चौकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. थँक्यू डीजे एसपी यांच्या माध्यमातून पहा इथे कॅश प्राइज येते पाठोपाठ 3 विकेट रोशन सालुंकेसाठी 3000. ओहो दमदार शानदार रुबाबदार बॅक टू बॅक लगातार 2 चौकार. पोंदरे आला यो घोडगाव आला, अरे पोंदरे आला यो घोडगाव आला, तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे, आमच्या ज्ञानेश्वर पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या सुनील. क्या बात है, छोटा तीर घाव करे गंभीर, ये खिलाड़ी की पहचान है. गैप ढूंढी, छोटी से दरार, गेंद हो गई फरार, रन मिले 4. 2 बॉल 2 चौके, 2 बड़े खिलाड़ी है. रोशन भी कम नहीं, गणेश भी कम नहीं, दोनों टीम के मेन खिलाड़ी, दोनों गेंदबाजी करते, दोनों बैटिंग करते, दोनों का फील्डिंग डिपार्टमेंट बेस्ट है. ये मैच बेस्ट वर्सेस बेस्ट का आहे. नक्कीच चांगलं बॅटल या 2 संघांदरम्यान सध्याच्या घडीला इथे मात्र रंगताना पाहायला मिळते. इथे मात्र मॅच अनेक प्रेक्षक वर्ग इथे मात्र एंजॉय. काफी दर्शक जुड़े, केवाले के उनके साथ जुड़े, घोट के दर्शक, क्योंकि आज कल प्रेमनाथ 11 मुरबी में फाइनल नाइट थे, आज शायद कहीं पर भी नहीं है. आज जावले के बाद इसी मैदान पे फाइनल की नाइट रजनी देखने मिलती हुई. बढ़िया मुकाबला. कहते ए फकीर क्यों देखता है अपने हाथों की लकीर, कर दे अपने हौसले बुलंद और बदल दे अपनी तकदीर. आज कोई एक टीम अपनी तकदीर बदलेगी और कोई एक खिलाड़ी बनेगा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, जिसे मिलेगी 80,000 की हीरो HF 100 बाइक फॉर मैन ऑफ द सीरीज. एकूण धावा स्कोर कार्डवरती 23. एकूण 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतो. पण नाईट स्पर्धेमध्ये समालोचन करणं म्हणजे मोबाईल एरोप्लेन मोडला ठेवणं ही आपण नेहमी भूमिका पाहतो. बिल्कुल रोशन, देखिए नाइट रजनी ना कमेंटेटर को एरोप्लेन पे मोबाइल रखना चाहिए, क्योंकि लाइव मैचेस से और दर्शक कमेंट्री सुनना ज्यादा पसंद करते ना कि अनाउंसमेंट. कहते उम्मीद जिंदा रखिए साहब, क्योंकि आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे. मौका है दोनों के पास, बड़े खिलाड़ी है. फुलर लेंथ की बॉल है, स्टेप आउट ऑन द अप, तोड़ दिया फोड़ दिया मिड विकेट के ऊपर से डाउन द ग्राउंड 6 रनों के लिए. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण. पिंगरी सारख्या गरगर विणाऱ्या मुंबईला ज्यांच्यामध्ये थांबवण्याची ताकद होती, हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्यापैकी ज्या व्यक्तीमध्ये एवढी ताकद होती की जिवंतपणी त्यानं मात्र यावेळी अखंड महाराष्ट्रावर राज्य केलंच. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर देखील आपण स्वर्गामध्ये राज्य करताना पाहायला मिळालं. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्वरित मात्र आप नक्कीच कसाबला त्यानं बोलवणं धाडलं आणि कसाबला फाशी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू डीजे. प्रीतम पाटील वरती आता मात्र धावसंख्येची चढाई केली जाते. पूर्वा टीमच्या प्रत्येक खेळाडूला षटकारासाठी निश्चितच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे मैदानामध्ये प्रेक्षक येत तर आहेत. विनोद स्पोर्टचे पॅकर बंटी शेट घरत धाकटी जोई यांच्याकडून केबाई टीमला शुभेच्छा येत आहेत, कारण केबाई संघ मैदानावरती सध्या खेळतो आणि त्यांच्यासाठी आमचे धाकटी जोईचे सन्माननीय विनोद शेट विनोद स्पोर्टचे पॅकर सन्माननीय बंटी शेट घरत साहेब शुभेच्छा देत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. क्या बात है, फुलर लेंथ की बॉल बहुत जल्दी लाइन को पड़ा, स्टेप आउट ऑन द अप ऑन द राइज, थोड़ा सा कदमों का बेहतरीन इस्तेमाल किया और मिड विकेट पे छक्का. जबरदस्त तगडी मॅच पाहायला मिळते या 2 संघांदरम्यान. चेंडूचा मेरिट पाहून प्रवीण खेळाची व्याप्ती केली जाते. खऱ्या अर्थानं खुल्या गटामध्ये ज्याची दहशत राहिली असा खेळाडू बॅटिंग मार्कवरती सज्ज असताना उमेश माली नव्या उमेदीनं खेळाची व्याप्ती पाहायला मिळते. गणेश पारवे तैयार. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी कट किया बॉल को, प्रीतम प्यारे ये भी कमाल का खिलाड़ी है. ओपनिंग के लिए आते और तीसरी गेंदबाजी करते, तहलका मचाया इस साल भी प्रीतम प्यारे ने. नक्कीच एक अष्टपैलू गुणवान खेळाडू प्रीतम पाटील आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना गणेश पारवे आणि उमेश माली एक चांगल्या रिदम मध्ये ही पहिली सलामीची जोडी केवळ टीम साठी खेळाची व्याप्ती करते. गोलंदाज तयार.
पुढे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला एक जबरदस्त फटकेबाजी, चेंडू जाईल सीमा पार, सीएम चषकातील ब्रँडेड षटकार. क्या बात है, दर्शक झूमते हुए केवाले, पूरा गांव आ चुका है, शायद कर्फ्यू लगा होगा आज गांव में. नक्कीच केवाले संघाची जेव्हा मॅच असते तेव्हा एनडी परिभागातील अनेक प्रेक्षक केवाले टीमची मॅच पाहण्यासाठी येत असतात. पहा मनोज म्हस्कर कोपरुले हे सुद्धा शुभेच्छा देत आहेत केवाले टीमला. क्या बात है, एनडी विभाग में रोशन टॉप 3 में अगर किसका जिक्र आता है बैटिंग में तो वो गणेश पारवे, ये कमाल का खिलाड़ी, कहते हैं ना बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, गेम चेंजर, तो वो ये गणेश पारवे, 2 बड़े 6 इनके बल्ले से. जबरदस्त मंच गाजवतोय गणेश. गणेश ऑन फायर. पहा पण बॅटची कडा पाहिली, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू आला. 2 खेळाडूंमध्ये तालमेल पाहायला मिळत नाहीये आणि याच कारण एक खेळाडू होतो रनआउट. पहिला दे धक्का दुर्वा 11 केवाले टीमला. हे बाळासाहेबांची ही शिवसेना, झुंजार नेता हवा वंजेवाला. बाळासाहेबांची शिवसेना, उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा. जनामनात एकच नाव रे. गणेश पारवे का क्या छूट गया, नीलेश म्हात्रे से ये गलती हुई. कितने रन आएंगे इसके बाद, ये बड़ा खिलाड़ी है गणेश. बल्ले के जड़ में एलबीडब्ल्यू की अपील खारिज की, प्रकाश है अंपायर यहाँ पे, 1 रन मिलेगा. रोशन देखिए जब रोहित शर्मा की क्या छूटी थी ना, 265 रन लगे थे, दोहरा शतक भारत के लिए. 5 खिलाड़ियों ने दोहरा शतक मारा है. ईशान किशन जैसे बड़े बड़े बल्लेबाज है उनमें. नक्कीच जेल सुटल्यानंतर खेळाडू नेहमीच आक्रमक होताना पाहतो आणि ती आक्रमकता निश्चितच आता मात्र सिद्ध होईल की नाहीये हे पाहावं लागेल. एकूण धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत. संघ पाहायला मिळतो दुर्वा 11 केवाले आणि या संघाची धाव संख्या एकूण 1 गडी बाद 36. क्या बात है, जितना डरोगे उतना डराएंगे, कोशिश तो करो, बड़े बड़े सर झुकाएंगे. 2 बड़ी टीमें, बड़ा मुकाबला, सेमीफाइनल ग्रामीण. बल्ले के जड़ में सिंगल या डबल, कोशिश गणेश पारवे 1 रनों पे संतुष्ट होंगे. मुकाबला बढ़िया है, कहते मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. किसका हौसला होगा बुलंद 7वें आसमान पर. नक्कीच बुलंदी खेळाची इथे मात्र क्रांती करावी लागणार आहे. पहिल्या 3 षटकांचा आपण खेळ पाहिला. एकूण धावा स्कोर कार्डवरती दुर्वा 11 केवाले, खऱ्या अर्थानं धनाजी गोंधळी यांच्या माध्यमातून या संघाची मात्र बांधणी पाहायला मिळते. ते आहेत या संघाचे पुरस्कार देणं. त्यांच्या अगेन्स्ट वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान, आई गावदेवी गोट, SP आहे चिंचवलीचे, खऱ्या अर्थानं एक रॉयल व्यक्तिमत्व. नक्कीच रोशन, SP शेळके म्हटलं ना तर चिंचवली गावचा हा पॅकर जो अनेक संघांना पॅक करतो. विंदणे, चिंचवली, भातान, धुंदरे, आंबिवली, वाघाची वाडी आणि हा घोट संघ, ज्या संघाला तो देखील या रात्रीमध्ये पॅक करता का त्या दिवशी मुरबी स्पर्धेमध्ये देखील या संघाला पॅक केलं होतं. म्हणजेच SP शेळके यांचं खूप चांगलं योगदान या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. फार राधे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी शांतता पाला, कारण व्यत्यय निर्माण होतो. तो चलिए मैच की बात करेंगे. यहाँ से रोशन जिद्दी खिलाड़ी गणेश पारवे का कैच छूटा, वो मैदान के अंदर है, लेकिन 1 ओवर बची है अभी भी. मुकाबला बढ़िया है. नक्कीच लॉगॉरच्या षटकामध्ये संदेश पाटील हा गोलंदाज तयार. कानपोली संघाविरोधात एक देखणी गोलंदाजी ज्यानं साकार केली होती. 5 थ्रो काही काल रुपेशचा चुकीचा राहिला, परंतु चांगल्या पद्धतीनं चेंडूला जज केलं प्रीतम प्यारे, प्रीतम पाटील. जीव लावून वेड्या पारी, जीव लावून वेड्या पारी, का सोडून गेलास जना. जीव लावून वेड्या पारी, का सोडून गेलास जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. क्या बात है रोशन. देखिए 1997 1997 में जब परेश भाई पाटिल पहली बार हिंद हृदय सम्राट वंदनीय बाला साहेब ठाकरे साहब से मिले थे, तब बाला साहेब ठाकरे साहब ने परेश भाई के दाढ़ी को हाथ लगाकर कहा था कि पनवेल में नई दाढ़ी आ गई, पनवेल की नई दाढ़ी जो तेल का मचाएगी वो हमारे परेश भाई पाटिल. नक्कीच सध्याच्या घडीला त्यांच्या आपण बादशाही पाहू शकाल.
पूर्णपणे रॉयल ताटामध्ये परेशभाई पाटील यांचं आयोजन. इथे बॅटची कडा शिवा गोंधळींना चकवा देऊन चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4. ये गेंद हो गई फरार, शिवा गोदली कप्तान को चकवा मिला. मानो गेंद ने कहा कि कोई भी जगह से हिला तो भून डालूंगा. की त्याच पद्धतीचा आपण हा फटका पाहिला. बॅटिंग मार्क वरती खेळाडू आक्रमक होत असताना दुर्वा 11 केवाले संघाचा फलंदाज आशीष माली आतिशी पारी खेळतो. 50 के नजदीक केवाले पहुंच चुके 41 बोर्ड पे. लेग ब्रेक का सुल्तान संदेश, इनकी ओवर कमाल की होती है. ये ब्रेक करते बॉल को जब विकेटों पे गिरते हैं ना थोड़ी सी रुकती है, लेग ब्रेक के साथ टर्न होती है. गेंद ने अभी भी काटा बदला लेकिन गजब की गती. नक्कीच संदेश पाटीलची हीच खासियत आहे. कारण आई गावदेवी 11 कानपुर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना संदेश पाटील तीक्ष्ण धारदार गोलंदाजीचं आकलन सिद्ध केलं होतं आणि त्या जोग सेमीफायनल मध्ये या गोलंदाजाची धाकड गोलंदाजी इथे पाहायला मिळते. मुख्यमंत्री चषक सेमीफाइनल कल होगी चर्चा. मुख्यमंत्री चषक किसने उठाया, चैंपियन कौन बना, नागजरी इंतजार कर रही है. केवल ने आएगी या उनके सामने घोट आएगी, लेकिन मैच अच्छा होगा. देखिए सपना एक देखोगे, मुश्किलें हजार आएगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब आपकी कामयाबी शोर मचाएगी. गणेश का कैच छूटा था तीसरी ओव्हर में. आपण जास्तीत जास्त शोर पाहिला मित्र म्हणेन. नागझरी संघाच्या प्रेक्षकांनी मोठा डान्स केला होता. भाईंच्या समवेत तो डान्स सुद्धा व्हायरल झाला होता. क्या बात है, इतिहास लिखा था. नागजरी ने 3 मुकाबले लगातार जीते. उनके कप्तान बहुत लकी है, आज बाई की चिट्ठी मिली सीधा फाइनल में. शायद नागजरी में भी कर्फ्यू लगा क्योंकि वो गांव वाले सब यहाँ पर आ गए. संदेश तैयार, बल्ले के किनारे पे लगी, कैच वापिस छूटी. विकेट कीपर की 2 गलतियां, गेंद लॉन्ग स्टॉप पे चली गई और ताली बजाते हुए केवाले के दर्शक खुश हो गए 4 रनों के लिए. काय अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत. त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. वा क्या बात आहे. जबरदस्त संगीताचे मैफिल डीजे रोहित इथे सादर करतायत. धावसंख्या आता मात्र आग ओकती. 19 गुणतालिकेवरती 2 गडी बाद 46. क्या बात है, ना मुहूर्त देखते ना सूरत देखते. गणेश पारवे टीम के जरूरत देखते. हाँ रनों की जरूरत है, उनका बल्ला चल रहा है और जरूरत देखता है गणेश पारवे. शॉट बढ़िया है, बैक टू द बॉलर, मौका मिलेगा, डायरेक्ट हिट. इनका नसीब देखिए 3 बार बचे हैं गणेश पारवे. इस बार क्लोज है, बहुत क्लोज है. क्या बात है, अप्रतिम जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण या 2 खेळाडूंमध्ये पाहू शकाल. बॅटिंग मार्क वरती एकीकडे आपण गणेश पारवेला पाहतो, त्यानंतर त्याच्या सहसाथीनं आशिष माली या खेळाडूला पाहता. धावसंख्या वेगवान होत असताना 19 गुणतालिकेवरती 48. क्या बात है, 48 ऑन अ बोर्ड. 2 विकेट के नुकसान पर ये स्क्रीन पर देखिए रिप्ले रनआउट का पहुंच गए. कितना तेज दौड़ता है चीता. हमने कहा कि छोटा पैकेट बड़ा धमाका, इनके बल्ले से छक्का है फिर इस इनिंग में. जबरदस्त महंतम खेळ, छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान. महंतम खेळ सादर करतो गणेश पारवे ऑन फायर. परंतु इथे पुन्हा एकदा रुपेशनं हा झेल सोडलाय. 4 जीवनदान मिले, 3 कैच ड्रॉप, 1 रनआउट छूटा. कितना बढ़िया नसीब है, शायद किसी अच्छे इंसान का चेहरा इन्होंने देखा. ये दर्शक आज आपको देखने मिलेंगे. कितने सारे दर्शक है, लग रहा है ये मानवी समुद्र, ये इंसानी सैलाब देखिए. नक्कीच प्रेक्षकांची तुफान गर्दी. श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे आयोजित वावंजे प्रीमियर लीग 2023 आणि त्याला मात्र जोड पाहायला मिळते सीएम चषक. सीएम चषक पहली बार MIDC पनवेल में हो रहा है. एकनाथ जी शिंदे साहब जो महाराष्ट्र के सीएम मुख्यमंत्री है और उनकी ओर से ये बड़ी नाइट रजनी आपको देखने मिलती हुई. रोशन देखिए, मैंने कहा पहली बार पनवेल में कैबिनेट मंत्री आए. और क्यों आए, परेश भाई का इनविटेशन. कैबिनेट मंत्री के पास ज्यादा वक्त नहीं होता, बहुत सारी कामें होती है, महाराष्ट्र को डेवलपमेंट करना है. और ऐसे में अगर उद्योग मंत्री वावंजे में आता है, ये बहुत बड़ा रुतबा है परेश भाई पाटील का. नक्कीच त्या जोग सुद्धा आपल्याला इथे आयोजन पाहायला मिळतं. आमच्या या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री परेशभाई पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा
आणि या वावंजे प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं व्यवस्थापक वर्ग पाहायला मिळतो. श्रीमलंग स्पोर्ट्स ग्रुप वावंजे, कृष्णबुवा पवार, एकनाथदा पाटील, अनंत वलपकर, भरतशेठ गोंधळी, भगवानजी सांगडे, दिगंबर म्हात्रे, बालचंद्र पाटील, गणेश शेख, मयूर म्हात्रे आमचे कर्णधार आहेत आणि त्यांच्या सहसाथीनं विलासभाऊ पाटील, 40+ कर्णधार, ऋषी गोंधळी, मोशिम शेख, प्रकाश पाटील, पंकज पाटील, भाऊ पाटील यांची खूप मेहनत राहिली आहे. क्या बात है. चलिए पहला सत्र ग्रामीण सेमीफाइनल का समाप्त हुआ और पहले सत्र में रन है 49-50 बनाने हैं गांव देवी घोट को कंपलसरी 4 ओवर में. चलिए यहाँ से कौन जीतेगा कौन हारेगा और नागजरी कर रहा है किसका इंतजार ये बताएंगे. 24 गेंदों का हाल हमारे साथ जोड़ेंगे हमारे उपाध्यक्ष पीसीए के योगेश मडवी सर. लेकिन तब तक ले चलते डीजे रोहित के पास. सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की एक बीत साथ भगविला so much Praveen, thank you so much Roshan. Once again all of you once again स्वागत सर्व प्रेक्षक वर्गाचं मी करेल आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या आम्हाला जोडले गेलेत. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक वर्ग घरी बसून देखील मॅचला एन्जॉय करतात. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतात श्रीमलंग स्पोर्ट्स ग्रुप वावंजे पुरस्कृत मुख्यमंत्री चषक आणि वावंजे प्रीमियर लीग 2023 ची 7वी रात्र. आज अंतिम रात्र आणि अंतिम रात्री ते काही सामने, कारण या सेमीफायनल नंतर मेगा फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. WPL वावंजे प्रीमियर लीग मधला मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि त्यानंतर होईल ग्रामीण संघाचा मेगा फायनल. मेगा फायनलमध्ये दाखल झालेले संघ आपण पाहतोय भारत 11 श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी, ज्या संघाला अनेक सारे शुभेच्छा आल्या. आमचे तोंडऱ्याचे मित्र अर्थात आज त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. आमचे गणेशदादा पाटील तोंडरेगाव, त्यांच्याकडून नागझरी संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर PK पाटील, चंदन पाटील, अमित पाटील आणि अशोक राठोड यांच्याकडून भारत 11 नागझरी संघाला शुभेच्छा आल्यात. आणि प्रत्येक षटकारासाठी आता टीम गोट संघाला 500 रुपयाचं प्राइज असेल. अथर्व एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर नितेशदादा पाटील यांच्याकडून गोट संघ वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान गावदेवी गोट संघ विरुद्ध आपण पाहतो येथे दुर्बा 11 केबाले टीम समोर लक्ष उभं केलंय. 50 धावेचं लक्ष मनाशी बालगुन गोट संघाची सलामी जोडी. पहिला चेंडू वेगवान, थोडंसं गती परिवर्तन. सलामीबीर ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती आल्यात. टीमची टोटल आपण पाहिली तर एकूण 0 धावा. रोशन सालुंके आणि प्रसाद पाटील तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज. धनाजी गोंधली दुर्बा 11 टीमचे पॅकर आहेत, त्यांच्याकडून देखील असेल. प्रत्येक षटकाराला नितेशदादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज. फटका छान आहे, सजवलाय मिड विकेटला चेंडू, सीमा पार. येतोय पहिला ब्रँडेड षटकार. गुरु एक तुझी माझा विधाता अजान, गुरु विना सुने सारे विश्व हे सकान. थँक्यू डीचे. पहिला षटकार रोशन सालुंकेच्या बॅट मधून येतोय. 50 धावेचं लक्ष मनाशी बाळगून ते टीमचं सलामीबीर ओपनिंग ब्लास्टर ज्यानं ठोकलाय पहिला ब्रँडेड षटकार. वन्स अगेन स्क्वेअर कटचा प्रतिम स्ट्रोक, पॉइंटला बीट केलाय चेंडू, धन 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 करत सीमा रेषा बाहेर. रोशन सालुंकेच्या बॅट मधून अजून एक शानदार चौकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. से तो रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के 5 चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा.
स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आताच आपण बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य ऐकलं की सेल्फ कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास आणि ते अप्रतिम झेल. वाड कॅच रोशन सालुंके नावाचं वाद मैदानावरती थांबलंय. ज्यांना अप्रतिम सुरुवात केली टीम साठी रोशन सालुंके बॅक टू द डगआउट. शिवाचे सैनिक वेडे घरू जीवाचे रान, आम्ही शिवाचे सैनिक वेडे घरू जीवाचे रान. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकतात. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर 19 जून 1966 ला स्थापना झाली शिवसेनेची आणि 1967 साली पहिला नगराध्यक्ष शिवसेनेला मिळाला आणि 1995 साली ठाणे महानगरपालिकेवरती पहिला भगवा झेंडा अभिमानाने फडकला. आणि आज आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निश्चित आपण पाहिले तर या स्पर्धेसाठी काय जबरदस्त कामगिरी राहिली. उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्ह्याची बुलंद तोप शिवसेनेचे आमचे दमदार व्यक्तिमत्व अर्थात परेशभाई पाटील. मित्रांनो काय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी तुम्ही WPL पाहिलाय आणि सर्वात मोठं WPL ठेवण्याचं मान जर कोणाला मिळालं असेल तर मी म्हणेन परेशभाईंना. आणि यावर्षी आपण पाहतोय निश्चित ती स्पर्धा नाईट स्वरूपामध्ये आणि ज्यांचा आता नुकताच आगमन होत आहे. आत्ताच आम्ही सांगितलं की थोड्या वेळानंतर येणार आहेत राजा अदईकर. वेलकम. एक जबरदस्त आगरी समाजाचा अभिमान असलेला सिंगर राजा अदईकर यांचं आगमन झालंय. तर निश्चितच महाराष्ट्राचा लाडका गायक राजा अदयकर कुतरपाडा यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. एक संगीत क्षेत्रात एक भलं मोठं नाव राजा अदयकर. लेखपंच थोडेसे आपण साईडला बघ कॅमेरामॅन. येस ओके ऋषी. तर धावसंख्या आपण पाहिली. धावपैकावरती पहिला विकेट मैदानात बाहेर झालाय. न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय प्रीतम पाटील. धावसंख्या पहिलं षटक मार्गस्थ असताना 14 धावा. गोलंदाज तयार. यावेळीचा चेंडू वेगवान होता परंतु इथे पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलंय आणि ची टोटल सध्या धावपैकावरती 15 रन्स. आमचे सँडी पालकर सुद्धा या मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर उपसरपंच कांचनजी पालकर. तर वांजे गावचे रोहित पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत. गोलंदाज तयार. बॉलिंग मागवती अप्रतिम. मात्र हा चेंडू येथे पडल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय आणि रन संख्या जर पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आले तर स्कोर बोर्ड होती 15 आणि आता जिंकण्यासाठी येणारे षटक आहेत 3. 18 बॉल आणि गरज आहे 35 धावेची. अठरा चेंडू 35 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. आज मुख्यमंत्री चषक 2023 ची शेवटची रात्र आणि 52 प्रीमियर लीग ची देखील शेवटची रात्र. 52 प्रीमियर लीग मध्ये 10 संघ होते. त्या 10 संघातनं 6 संघांचा गाशा गुंडाळला. 4 संघ राहिले निश्चित नशीबवान आणि त्याच्यातनं 2 संघ आलेत आता मेगा फायनल मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जवळजवळ 30 संघांचा समावेश होता ग्रामीण संघ. त्याच्यातनं आपण पाहिले तर 27 संघांचा गाशा गुंडाळला आणि 3 संघ आले लास्ट सुपर 3 मध्ये. त्याच्यातनं 1 संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय भारत 11 श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. आणि आता जिंकणारा संघ त्यांच्या समोर असेल मेगा फायनल मध्ये. सर्व टीमचं अभिनंदन. सर्व कमिटीचे देखील आपण आभार व्यक्त करूया. कारण 12व पर्व WPL चं तुम्ही पाहता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या ताटामध्ये या लीग आणि स्पर्धेचं आयोजन परेशभाई पाटील यांनी केलंय. अप्रतिम व्यक्तिमत्व कृष्णाबाबा पवार, एकनाथदादा पाटील, अनंतदादा वलपकर, भगवान सांगडे, दिगंबर मात्रे, भालचंद्र पाटील, गणेश शेख, मयूर मात्रे कर्णधार, विलास पाटील 40+ कर्णधार. त्याचबरोबर आमचे अजयदादा भोईर ज्यांची मेहनत राहिली, अजय पवार असतील, जुनुशेठ पाटील असेल, या सगळ्यांचं फार मेहनत राहिली. आणि हा चेंडू लॉब केलाय मिड विकेटच्या वरनं चेंडू लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क 6 रन. थँक्यू टीसे. तर प्रसाद पाटीलनं जर 3 षटकार मारले तर 1000
3,000चं प्राइज असेल विशालदादा पाटील विशालदादा भोईर यांच्याकडे ते प्राइज असेल. षटकारानं अकाउंट ओपन केलं आणि इथे स्वागत केलंय गोलंदाज गणेश पारवेचं. वेलकम टू द ग्राउंड आणि स्वागत आहे गणेश. आणि षटकार ठोकत इथे हा एक रन्स घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे डॉट चेंडू बॅकपेट पॉइंटला खेळाडू होता, रन्स मिळणार नाहीये. आता मात्र संघर्ष करावा लागेल तो टीम दुर्बा 11 केबाली संघाला. कारण एका बाजूला गावदेवी घोट संघ जो आज खेळतोय वैकुंठवाशी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान घोट या नावानं, त्यांच्याकडनं आता सुरुवात मजबूत झाली आहे. चेंडू चांगला, अपील स्ट्रॉंग, फलंदाज बाद, बिग विकेट, वाघाची शिकार आणि प्रेक्षकांमध्ये आता जल्लोष. पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी. थैंक यू योगेश. ये मुकाबला बनेगा अब हाई वोल्टेज, जो दर्शक देखना चाहते ये फाइटिंग मुकाबला होगा. सेमीफाइनल ग्रामीण सीएम ट्रॉफी. यस प्रवीण, कारण मॅच भरपूर चांगली. मी सुरुवातीला सांगितलं 50 धावा एक चांगली टोटल उभारली आहे आणि प्रत्येक विकेटसाठी आता टीम दुर्बा 11 संघ केबालीचे पॅकर धनाजी गोंधली यांच्याकडून गणेशसाठी प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं प्राइज आहे आणि पहिलं 1000 प्राइज. पाहिते स्वास्तिक फायटर्स आणि भृगवेद वॉरियर्स या दोन्ही संघातील संघांना विनंती करतो आपण टॉससाठी या. तेजस मुकादम वर्सेस ओमकार पाटील, एक बिग बॅटल इथे WPL च्या माध्यमातून एक अंतिम लढत, मेगा फायनल. यस तर रोशन आता गरज आहे या मैदानावरती 21 धावाले 29 धावेची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की 200 कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. एक तेरी तो एक मेरी हे सांगत असताना गणेश, कारण गणेश पारवेकडे नेहमीच आपण पाहिले तर त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. अनेक वेळा क्रिकेटची मैदानं गाजवली आहेत आणि आज देखील पुन्हा एकदा आपल्या स्वतःची नावाची छाप मैदानावरती तो सोडतोय. एक विकेट जरूर मिळालं, स्वागत त्याला षटकाराने झालं परंतु त्यानंतर विकेट मिळाली आणि डॉट बॉल. तिसरे पंच मागच्या निश्चित आपण मांग केली गेले. तर मंगेश पाटील आपण याबं व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. चला आपण प्रथमेश मात्रे आणि ओमकार पाटील आपण तात्काळ टॉस साठी या, कारण अंतिम लढत पाहायला मिळेल WPL ची. तर निश्चित मॅन ऑफ द सिरीज आपण बाईक पाहतोय मित्रांनो. 3 संघ आहेत, त्या 3 संघातनं एका संघातल्या खेळाडूला बाईक मिळेल आणि त्याचे 15,000 रुपये या ठिकाणी जमा केले जातील हे लक्षात ठेवा. संघ तिन्ही धावसंख्या आपण पाहिली 21 रन. काय जबरदस्त मॅच. मी सुरुवातीला सांगितलं की मॅच भरपूर चांगली रंगेल, कारण एक षटकार आल्यानंतर गणेश पारवेने स्वतःची गुणवत्ता सादर केली आणि मी मगाशीच सांगितलं की स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स. हो मी करू शकतो, ती ताकद माझ्यामध्ये, मी करू शकतो क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. आणि आता 29 धावेची गरज जरूर आहे. चला तिसरे पंच मोसीम लवकर मैदानावरती. एकूण धावसंख्या 21 रन आणि या षटकात 4 बॉल फेकले गेलेत. समीकरण 14 चेंडू 29 धावेची गरज. एका बाजूला वैकुंठवाशी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान गावदेवी घोट आणि त्याला फाईट करतोय दुर्बा 11 केबाले. हे 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात, परंतु एक संघ मेगा पाण्यामध्ये आता वाट पाहतोय. मेगा पाण्यामध्ये तो म्हणजे भारत 11 श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी. मित्रांनो श्रीकृष्ण नागझरी आल्यानंतर क्रिकेटची पहिली हंगामातली सुरुवात आणि नागझरी चषक. भारत मात्रे, तर भारत मात्रे देखील उपस्थित आहेत. संदीप दादा मात्रे देखील मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. आणि आज अखंड नागझरी गाव देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. जाऊया मैदानावरती. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर डीप राहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. गणेश पारवेसाठी टाळ्या व्हायला हव्यात, कारण पहिला षटकार आल्यानंतर त्याने कमबॅक केलाय. अप्रतिम गोलंदाजी, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला, सेल्फ कॉन्फिडन्स, आणि तो आत्मविश्वास दाखवताना गणेश पारवेनं मैदानावरती कमबॅक केलाय. आता समीकरण 13 चेंडू 29 धावेची गरज. काय जबरदस्त लढत घोट विरुद्ध केबाले. दोन्ही संघ अप्रतिम आहेत आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल 3 जे व्यक्तिमत्व आहेत पहा, ते स्क्रीनवरती मॅच पाहत आहेत. ते 3 व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत.
अर्जुन पाटील, गोपीनाथ सांगडे, सुरेश गोंधळी. पहा मैदानात मॅच पाहत नाहीत ते. वा क्या बात आहे. आणि अजून एक डॉट चेंडू. गणेश षटक समाप्त झालं. एकदा टाय होत्या गणेशसाठी. पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर 5 चेंडू डॉट 1 विकेट महत्वाची. अर्थात प्रसादला त्यानं बाद केलं आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा स्थिती मजबूत झाली आहे ती दुर्बा 11 केबाई संघाची. येल जैली अरतीला पुंजारी नाय देवलाला हाक मारे परेश पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक मारे एकनाथ पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक मारे परेश पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक मारे एकनाथ पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला येल जैली आरतीला येल जैली आरतीला पुंजारी नाय देवलाला येल जैली आरतीला पुंजारी नाय देवलाला हाक मारी परश पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला हाक मारी एकनाथ पटलाला रे बंधवा ये माझे आरतीला. तर निश्चित आपण पाहतोय प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. एकमात्र असं लाईव्ह टेलिकास्ट की ज्याच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबला देखील संगीत ऐकू शकता. एकमेव असं आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो प्राप्ती डिजिटल लाईव्ह. सर्वे सर्वा जितू कोणली. भरत स्पोर्ट्स नागझरी टीम आपला संगणक इथे यायचे आहे. नागझरी संघाचा संगणक आपण इथे उपस्थित राहायचं आहे. तर अंकुश मिनमिणे. यस अंकुश मिनमिणे यांचं आगमन झालंय. वेलकम आपलं देखील स्वागत या व्यासपीठावरती. पहिला चेंडू कट केलाय. पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. रन्स मिळेल 1 आणि आता सिंगलनं टीमची टोटल सध्या चालली आहे ती 22 वरती. आता गरज आहे 11 बॉल आणि 28 धाबेची. 11 चेंडू 28 धाबेची लक्ष मैदानावरती टीम घोट संघासमोर. आता हे लक्ष पाहायचं कशा प्रकारे पार करतील. मॅच तर भरपूर चांगली रंगेल कारण घोट संघ देखील ताकदवर आणि बलाढ्य संघ आहे. नेहमीच आपल्या ताकदीनं अनेक सारे मॅच त्याने जिंकलेत परंतु आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 28 ची गरज आहे. यावेळीचा चेंडू वेगवान पडल्यानंतर मात्र ऑप्शनच्या बाहेर. इट इज वाईट. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल आणि अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी 23 रन्स 27 धाबेची गरज. चला प्रथमेश मात्रे आणि ओमकार पाटील आपण त्वरित टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. WPL ची अंतिम लढत या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल आणि दोन्ही संघातील संघनायक आपल्याला हा अंतिम कॉल असेल तात्काळ इथे टॉस करून घ्यायचे. ओ टू कॉम बॉक्स योगेश मडवी सर. तर लक्ष मैदानावरती 50 धाबेचं असताना आतापर्यंत 23 धाबा आल्यात. अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघतोय आणि इथे पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केलाय. तर निश्चित पंचांचा इशारा व्हाईट बॉल. रणसंख्या 1 ने जाईल पुढे 24 वरती. लक्ष 50 धाबेचं मैदानावरती आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. एका बाजूला दुर्बा 11 केवाले आणि त्याला फाईट करतोय मैदानावरती वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान गावदेवी घोट. मॅच भरपूर चांगली असेल कारण सुरुवात आपण पाहिले तर रोशन सालुंके बाद झालाय आणि प्रसाद पाटील हा देखील बाद झालाय परंतु प्रीतम पाटील आणि रुपेश सालुंके मैदानावरती आहेत. रणसंख्या 24. 24 धाबा धाबकावरती लागल्यात. आता गरज आहे ती इथनं 26 धाबेची. मेहनतीची पराकाष्ठा जरूर करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. यावेळीचा फटका छान आहे. ऑन साइडला रुपेश सालुंके नावाचं वादळ मैदानावरती त्याने ठोकलाय. चेंडू सीमा पार षटकार. यो बॅटमन हुकमी एक्का 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लढणे वालों के कदमों में जहान होता है. एक षटक जरी तुमच्या विरोधात जरी गेला असेल तरी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू शकतो
आणि काय जबरदस्त मॅच मैदानावरती रंगेल. स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे, कारण मी मगाशी सांगितलं की मनामध्ये पॉझिटिव्ह विचार पाहिजेत की मी करू शकतो, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धाबा चेस होताना अनेक वेळा पाहिल्यात, परंतु क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेन्स होताना पाहिल्यात, 3 धावा डिफेन्स होताना पाहिल्यात, 2 धावा 1 धावा डिफेन्स होताना आम्ही पाहिल्यात. त्यामुळे क्रिकेटचा खेळ मित्रांनो जो सरड्यासारखा रंग बदलवेल. काय मैदानावरती टीमची टोटल 30 रन्स, 20 धावेची गरज. चांगला बॉल, एक तेरी तो एक मेरी आणि आता डॉट बॉल. मॅच भरपूर चांगली आहे, कारण मी सुरुवातीला सांगितलं की दोघांमध्ये अप्रतिम लढत. एका बाजूला संघ केवाले तर दुसऱ्या बाजूनं गोट संघ आहे, त्यामुळे ही लढत देखील फार चांगली पाहायला मिळेल. षटक क्रमांक 30 फेकलं जाते, 3 बॉल फेकले गेलेत आणि समीकरण येणारे 9 चेंडू 20 धावेची गरज. फटका ऑफ साइडला, पुन्हा एकदा रुपेश सालुंके ठोकतोय अजून एक शानदार षटकार. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा थैंक यू वाली. डीजे, क्या बात है. पिक्चर अभी बाकी है. योगेश सर जबरदस्त मुकाबला है. गोडगांव के हमारे अमदा ट्रॉफी के आयोजक नितेश शेठ पाटिल खुश है क्योंकि बड़े स्ट्रोक आ रहे हैं, मुकाबला बन रहा है, शानदार मुकाबला. ये देखिए यहां से जो जीतेगी सीधा मेगा फाइनल में नागजरी के साथ अंतिम मुकाबला खेलेगी. योगेश सर, नितेश शेठ पाटिल आमदार ट्रॉफी के ये मुख्य आयोजक, उनकी तस्वीर देखिए, उनकी टीम खेल रही है बैक टू बैच. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ऑन साइडला लॉंगॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन्स मिळाली सिंग बरोबर. टीमची टोटल 37, गरज आहे 13 धावेची. बॉल शिल्लक राहिले ते 7 चेंडू 13. बघा आतापर्यंत जे घडलं ते बाजूला ठेवून आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. यावेळीचा फटका मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक पोहोचले झेल पर्यंत. अप्रतिम झेल होता परंतु तो ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा किल्ला. प्रवीण आता या परिस्थितीमध्ये या क्षेत्ररक्षकानं फार मोठी चूक केली. झेल तर सोडला, 2 धावाही मिळाल्या आणि समीकरण उरलंय. अंतिम षटकामध्ये 11 धावेची गरज. क्या बात है योगेश, ऐसा लगा कि ट्रॉफी छोड़ दी इन्होंने, कैच नहीं छोड़ी. ये बड़ा विकेट हो सकता था, टर्निंग पॉइंट. दिल टूटा और थोड़ा सा निराश है यहाँ पर टीम. आप देख रहे केवाले. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज नितेशदादा पाटील यांच्याकडनं प्रत्येक खेळाडूला आतापर्यंत 4 षटकार लावले गेलेत आणि निश्चित प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांच्याकडून आहे. थैंक यू. चलिए WPL का अंतिम मुकाबला होगा. पहली बार दोनों कप्तान बने. टॉस करेंगे हमारे नितेश शेठ पाटिल. आइए नितेश शेठ पाटिल, आपके शुभस्त WPL का अंतिम मुकाबला. भृगवेद वॉरियर्स विपक्ष स्वस्तिक फाइटर्स. ये मुकाबला ओमकार पाटिल और दूसरे कप्तान प्रथमेश मात्रे. पहली बार कप्तान बने दोनों, पहली बार फाइनल में. क्या बात है, युवा खिलाड़ी. हेड इज कॉल और यहाँ पे ये तो हेड टॉस जीता है स्वस्तिक फाइटर्स. चलिए उनका निर्णय पेंडिंग है. मुकाबला बढ़िया है. चलते कॉम बॉक्स में और सुनते हैं योगेश मडवी सर की आवाज. थँक्यू प्रवीण. 11 धावेची गरज. मॅच अद्याप संपली नाहीये. कारण असं जेव्हा वाटलं की आपला सर्व काही संपलंय, तिथूनच काहीतरी नवीन करण्याची संधी असते आणि आता 11 धावेची गरज आहे. वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारित जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. आणि प्रसंग परीक्षा घेत राहील, तुम्ही क्षमता दाखवत जा. आणि घडलंय काय की मैदानावरती 9 चेंडू फेकला, 1+1 आणि आता मात्र 6 चेंडू 9 धावेची. केबळे संघानं या मॅच मध्ये अनेक चुका केल्या. कारण असं म्हटलं जातं की चुकीला माफी नाहीये आणि क्रिकेटमध्ये चुकाल तर तुम्ही ट्रॉफीला मुकाल असं म्हटलंही देतात. परंतु आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू 9 धावेची. अनेक वेळा धावा डिफेन्स होताना आम्ही पाहिल्यात. फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे. 6 चेंडू 9
समोर खेळाडू तुम्ही पाहतायत प्रीतम पॅडल स्वीप केलाय अप्रतिम स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टिपलाय झेल परंतु काय घडलंय प्री हिट होता कदाचित विसरले देखील असतील कहानी में ट्विस्ट योगेश कदाचित प्रवीण जर झेल पकडल्यानंतर त्याचा आनंद म्हणून कदाचित क्षेत्ररक्षकाने चेंडू बाहेर फेकला असता तर त्याचं चित्रही वेगळं असतं परंतु हे विसरतात कधी कधी क्रिकेटमध्ये असं काही घडतंय योगेश सर ये जो मैच है ना सैराट मूवी की तरह शुरुआत में थोड़ा सा मजा आया आखिर में क्लाइमैक्स शॉकिंग मैच होगा ये योगेश अंतिम बॉल तक चलेगा 5 चेंडू 8 धाबीची गरज काय जबरदस्त मॅच मैदानावरती केबाले बनाम घोट अशी लढत फटका ऑन साइडला आणि इथे रुपेश सालुके नावाचं ब्रँड चिपकवलंय चेंडू सरळ सीमारेषा बाहेर अजून एक ब्रँडेड षटकार पब्लिक बोलती है बॉस ये टूर्नामेंट A1 अजय भोईर सक्सेसफुल टूर्नामेंट है ये पब्लिक देखिए योगेश ये सक्सेस टूर्नामेंट है यस सर पॅकर कडनं आता रुपेश सालुंकेला आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज पॅकर खुश योगेश कैच ड्रॉप का नतीजा देखिए एक कैच क्या छूटी पूरा मैच बदल गया यस एसपी सेलके चेहऱ्यावरती आनंद बघा आणि आता यस सामना जबरजबर त्यांच्या बाजूने आलाय आणि सामनावीन टीम वैकुंठवासी ज्ञानेश्वर सेलके प्रतिष्ठान गावदेवी गोट संघ गोस टू द मेगा फायनल पनवेलचा एकच परेश भाई बादशाह पनवेलचा एकच परेश भाई त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही त्याच्या समोर कुणाची हॅपी डेचे अप्रतिम मॅच राहिली केबाले बनाम गोट अशी ती लढत होती आणि त्या मॅच